सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली कल्पनाला बोलते की आई मला या विषयावरती आता एकदा पूर्णाईसोबत बोलावंच लागेल. तेवढ्यात विमल म्हणते की सायली ताई, अहो तुम्ही असं काही करू नका. या विषयावरती जर तुम्ही पूर्णाजीसोबत पुन्हा बोलायला जाल ना तर पूर्णाजी पुन्हा तुमचे मन दुखावेल. तेव्हा प्लीज तुम्ही असं काही करू नका. तर सायली ही विमलकडे बघते. एवढ्यात पूर्णाजी तिचं आवरून तिथे येत म्हणते की अगं विमल, मला जरा पाणी दे ग बाई. आणि पूर्णाजी ही खुर्चीवरती बसते. लगेच सायली ही पूर्णाजी समोर येत हात जोडते आणि म्हणते की पूर्णाजी, माझ्यामुळे आणि माझ्या माणसामुळे तुमचे मन दुखावले यासाठी मी तुमची माफी मागते. रागाने पूर्णाजी ही सायलीकडे बघत म्हणते की एवढी नाटकं करण्याची गरज नाही. तुझ्यामुळे माझा अर्जुन माझ्यापासून लांब गेलाय सायली. पूर्णाजी म्हणते की का गं, ही अशी एक एक माणसं लांब करण्याची हीच तुझी सवय आहे ना. सायली म्हणते की अहो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आपलं नातं जर प्रेमाने बांधून राहिलं तर त्याच्यात मला सुद्धा आनंद आहे. पूर्णाजी म्हणते की अगं तू घरात येण्या अगोदर आमच्या घरामध्ये आनंद होता, प्रेम होतं, पण तू इथे आली आणि ते सर्व घालवलंस. पूर्णाजी म्हणते की आता माझ्या समोरून जा, मग बरं होईल. तर सायली ही बाजूला जाते. जात असताना सायली पुन्हा पूर्णाजीकडे बघते आणि म्हणते की पूर्णाजी, प्रतिमा त्या परत येईल असा तुमचा जेवढा दृढ विश्वास आहे ना, तेवढेच मधुभाऊ निर्दोष आहे हा माझा दृढ विश्वास आहे. सायलीचे ते बोलणे ऐकून मोठे डोळे करत पूर्णाजी सायलीकडे बघू लागते. इकडे आता रविराज तन्वीला म्हणतात की एक काहीतरी ठाम निर्णय व्हायलाच हवी, तोपर्यंत आपल्या सगळ्यांची अशी ओढाताण होतच राहणार. तन्वी म्हणते कसला निर्णय बाबा. तेव्हा हात धरत रविराज हा तन्वीला प्रतिमाच्या फोटोसमोर घेऊन येतो. तर आता लगेचच रविराज म्हणतात की आता तळ्यात आणि मळ्यात राहणं बंद कर तन्वी, आणि आता सुभेदाराच्या घरात जाण्याचा तुझा ओढा तेव्हाच कमी होईल ज्या वेळेस तू दुसऱ्याची कुणाची तरी होशील. रविराज म्हणतात की प्रतिमाच्या नजरेला नजर मिळव आणि शपथ घे की तू विपुलशी लग्न करायला तयार आहेस तन्वी. तेव्हा ते ऐकून तन्वीला मोठा धक्का बसतो. तन्वी ही खाली मान घालते. तेव्हा रविराज म्हणतो की काय झालं, अर्जुनबद्दल तुला आता काहीच वाटत नाही ना तन्वी, मग खाली मान कशाला घालतेस. घे शपथ आणि दे मला निर्णय. सुमन म्हणते की अगं तन्वी, तू प्रतिमा वहिनींची जर शपथ घेतली तर भाऊजींचं मन शांत होईल. लगेच तन्वी ही प्रतिमाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेते आणि ती विपुलशी लग्न करायला तयार असल्याचे सांगते. ते ऐकून रविराजला थोडेसे समाधान वाटते. तर आता तन्वीने डोळे झाकलेले असतात. तेव्हा रविराज म्हणतात की तन्वी, तुला माझा राग आला असेल पण मला खरंच तुझी खूप काळजी वाटते. रविराज म्हणतो की अगं तन्वी, तुझं भलं सर्वात जास्त कशात आहे ना याचीच मी काळजी करतो, आणि ते फक्त मलाच माहीत आहे. तर आता इकडे सायली ही बेडरूममध्ये येते. तेव्हा अर्जुन हा झोपलेला असतो. सायली अर्जुनकडे बघत विचार करते की आज सकाळपासून सरांची एवढी दगदग झाली की आज माझ्या येण्याच्या अगोदरच अर्जुन सर झोपलेत. त्यानंतर कुसुम ही सायलीला फोन करते. तर हळू आवाजात सायली कुसुमसोबत बोलू लागते. कुसुम म्हणते की सायली, आम्ही तेथून गेल्यानंतर तुला कुणी काही बोललं नाही ना गं. सायली म्हणते की नाही गं कुसुमताई, या घरातील सगळे माणसं खूप चांगले आहेत. पूर्णाजी जरी वरवर चिडत असल्या तरी त्यांच्या मनात असं काहीच नसतं. आणि आज अर्जुन सरांनी जे काही केलं ते तू बघितलं ना, त्यांनी मला सगळ्यात खूप मोठी गोष्ट दिली. तर कुसुम म्हणते तुझ्या चिडक्या बिब्याचं आज तर खऱ्या अर्थाने कौतुकच करायला हवं. तर सायली म्हणते मला त्यांची माफी मागायची. सायली म्हणते की पूर्णाजी खूप बोलली त्यांना, पण मला काय माहीत होतं आज तुम्ही मला भेटणार होते. सायली म्हणते की मला वाटत होतं की सर तुम्हाला मला भेटू देत नाहीये, पण आज किती मोठा गैरसमज त्यांनी दूर केला. कुसुम म्हणते की आज मधुभाऊ बरोबर तुझ्या आजी सासू समोर तुझा चिडका बिब्बा कसा उभा राहिला ते मी बघितलंय. कुसुम म्हणते की सायली, तू चिडक्या बिब्ब्याला सॉरी आणि थँक्यू असं दोन्हीही म्हणून टाक. सायली म्हणते की आज त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं ते खूप असामान्य आहे. सायली म्हणते की नक्कीच मी त्यांच्यासाठी स्पेशल खूप काहीतरी वेगळं करेन. तर कुसुम म्हणते काय ठरवलंस तू. तर सायली म्हणते मला आत्ता माहीत नाही, पण मी जे काही करेन ना ते त्यांच्यासाठी स्पेशल असेल. त्यानंतर सायली हा फोन ठेवते. दुसऱ्या दिवशी आता पूर्णाजी, कल्पना, विमल सर्वजण हॉलमध्ये बसलेले असताना अर्जुन त्याच्या आवरून तिथे येतो आणि म्हणतो की कुठे आहे माझी बायको. तेव्हा कल्पना म्हणते की ती मार्केटला गेली. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं अशी कशी गेली ती, तिला एकट्याला जाऊ द्यायचं नाही, मी तुला सांगितलं होतं ना. कल्पना म्हणते की अरे मी तुझ्यासारखं टेन्शन नाही घेत. अर्जुन म्हणतो मम्मा, तुला जे काही हवं होतं ते मला सांगितलं असतं तर मी आणलं असतो. तेवढ्यात पूर्णाजी म्हणते की कल्पना, तुझा मुलगा त्याच्या बायकोच्या पाठीमागे जाण्यासाठी निमित्त शोधतोय.
अर्जुन म्हणतो की पूर्णाजी इथे मी तुझ्यासमोर आहे, माझ्यासोबत बोल ना, मम्मासोबत काय बोलते? अर्जुन म्हणतो की मम्मा मी काय तिच्या मागे मागे जाणार नाहीये, माझी बायको स्मार्ट आहे आणि ती सिच्युएशन अगदी व्यवस्थित हँडल करते. अर्जुन म्हणतो की जातो मी ऑफिसला आणि पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाजी तू कशाला टेन्शन घेतेस आणि चिडतेस? मला माहीत आहे की चिडली तरी तू सुंदर दिसतेस. ब्युटी कॉन्टेस्टच्या तर तू कानाखालीच मारतेस, तेव्हा जाताना मला एक स्माईल दे ना पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणते की गप्प बस अर्जुन. आणि लगेचच अर्जुन हा पूर्णाजीला मिठी मारून किस करतो. म्हणतो की पूर्णाजी तू सगळ्यातच माझी बेस्ट आजी आहे. म्हणतो की माझ्या आजीचा मला असा मोठा ग्रँड पॅनल लावूशी वाटतोय. तर पूर्णाजी म्हणते की तुला ऑफिसला नाही जायचं का? तर अर्जुन म्हणतो जायचं ना, गेल्या गेल्या मी बॅनर्स बनवायला घेईल. तेव्हा पूर्णाजी म्हणते काही गरज नाहीये. तर अर्जुन तेथून निघून जातो. तेव्हा लगेचच अर्जुनने किस घेतलेल्या गालाला पूर्णाजी हात लावते आणि आणि एकटीच पूर्णाजी आता हसू लागते. इकडे आता नागराज हा गार्डनमध्ये चहा पीत बसलेला असताना तन्वी तिथे येते आणि नागराजच्या हातातील चहाचा कप बाजूला ठेवते. तेव्हा राग येऊन नागराज म्हणतो किती वेळा सांगितलंय तन्वी मी माझ्याशी नीट वागत जा. तन्वी म्हणते की मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला त्या विपुलशी लग्न करायचं नाहीये. अर्जुनशी लग्न करण्याचं आमिष दाखवल्यामुळे मी या घरी आले होते, तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. तर तन्वी म्हणते की मला त्या किल्लेदाराने शपथ घ्यायला लावली. नागराज म्हणतो तरी ती प्रतिमा खरंच तुझी खरी आई थोडीच आहे. तेव्हा शपथ घेतली ना तर एकदाची ती प्रतिमा तरी जिवंत असली तर गचकेल. तन्वी म्हणते की मला विपुलशी लग्न करायचं नाहीये, तेव्हा मी कोणतं कारण देऊ आणि कसं ते टाळू? नागराज म्हणतो की ते मला अजिबात माहीत नाहीये. नागराज म्हणतो की आता दादा तुझ्या लग्नासंबंधी खूप चार्ज झालाय, तेव्हा आता विपुलशी लग्न कसं टाळायचं ना ते तूच बघ. इकडे आता सायली ही चैतन्याच्या घरी येते. तेव्हा सायलीला बघून चैतन्य अवाक होतो आणि सायलीचे स्वागत करत म्हणतो की सायली वहिनी ये बस. तर चैतन्याला सायली म्हणते की चैतन्य सर मी न विचारता तुमच्याकडे आले, तुम्हाला ऑफिसला जायला वेळ होत असेल ना, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. तेव्हा चैतन्य म्हणतो की बोल ना सायली वहिनी. सायली म्हणते की मला तुम्हाला थोडंसं विचारायचं होतं, तुम्ही अर्जुन सरांचे सगळ्यात जवळचे मित्र आहात ना? सायली म्हणते की अशी कुठली गोष्ट आहे की जेणेकरून अर्जुन सर सर्वात जास्त खुश होतील? चैतन्य म्हणतो की म्हणजे? सायली म्हणते की दिवाळीत अर्जुन सरांनी मधुभाऊंची आणि माझी भेट घडवून आणली आणि माझ्यासाठी ही खूप स्पेशल गोष्ट होती, तसंच मला त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे. तर चैतन्य सायलीकडे बघत विचार करतो की सायली तुझं प्रेम अर्जुनसाठी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाचं ठरेल, पण मी तुला आता कसं सांगू? चैतन्य म्हणतो की सायली वहिनी मी तुला कसं सांगू, कारण अर्जुन माझा जीव घेईल. असं आता सायलीकडे बघत चैतन्य विचार करू लागतो. चैतन्य म्हणतो की एक गोष्ट आहे सायली वहिनी, ती गोष्ट जर तू अर्जुनला दिली तर अर्जुन सगळ्यात जास्त आनंदी होईल. तर लगेचच चैतन्य म्हणतो की अर्जुनला लाईफ पार्टनरसाठी तुझी साथ हवी आहे सायली वहिनी, त्यामुळे तो सर्वात जास्त खुश होईल. ते ऐकून सायली म्हणते काय बोलताय चैतन्य सर? चैतन्य म्हणतो की सायली वहिनी अर्जुनला तू फक्त त्याची कॉन्ट्रॅक्टची बायको नाही तर लाईफ पार्टनर हवी आहे. तर ते ऐकून आता सायलीला मोठा राग येतो. तर चैतन्य म्हणतो की अर्जुन तुझ्या प्रेमात पडलाय सायली वहिनी. उठून उभा राहा. सायली म्हणते की चैतन्य सर तुम्ही काय बोलताय? तर चैतन्य म्हणतो खरं तेच बोलतोय. तर सायली म्हणते नाही नाही हे सर्व खोटं आहे. चैतन्य म्हणतो मी का खोटं बोलेल, मला माहीत आहे सायली वहिनी हे सर्व ऐकून तुला धक्का बसला असेल. चैतन्य म्हणतो खरं तर अर्जुन सुद्धा मान्य करत नाही की तो तुझ्या प्रेमात पडलाय. सायली म्हणते की तुला कसं काय समजलं? तर चैतन्य म्हणतो मला काय कुणालाही समजेल. चैतन्य म्हणतो की यात न समजण्यासारखं काय आहे तूच सांग बरं सायली वहिनी. रात्रंदिवस तो अर्जुन फक्त तुझा आणि तुझाच विचार करतोय. सायली अशी बोलली, सायली अशी वागली, घरच्यांसाठी तिने हे केलं, नंतर हे असं झालं, हे सर्वच 24 तास अर्जुनच्या तोंडातून मी ऐकतोय. चैतन्य म्हणतो फक्त तो हे मान्य करत नाही, फक्त तू त्याच्याकडून हे वधवून घे असे आता चैतन्य सायलीला बोलतो. तर सायली म्हणते की यामुळे अर्जुन सर मधुभाऊंना घेऊन आले होते, तर मला वाटलं अर्जुन सरांना माझ्याबद्दल आपुलकी होती म्हणून त्यांनी हे सर्व केलं, पण नाही त्यामागे असा त्यांचा स्वार्थ होता का? देवा नाही माझ्या हे तर लक्षातच आलं नव्हतं. असे म्हणत आता सायली डोक्याला हात लावते. ते की इतके दिवस मला वाटत होतं की अर्जुन सर मधुभाऊंना सोडवण्यासाठी तडफडतंय, पण नाही माझी आता खात्री झाली की म्हणूनच प्रेमाचं भूत त्यांच्या डोक्यावर चढलंय म्हणून ते मधुभाऊंना सोडवण्यासाठी लांबवतात. चैतन्य म्हणतो की तसं अजिबात नाहीये. तर लगेचच सायली म्हणते की मला माहीत आहे की तुम्ही ह्या गोष्टी मुद्दाम करतायत आणि या सर्वांमध्ये तुम्ही दोघेही इन्व्हॉल्व असल्याचे आता सायली चैतन्याला बोलते.
तर चैतन्याला सायली म्हणते, तुम्ही दोघेही एकाच माळेचे मणी आहेत आणि मला फसवतायत. तर सायली म्हणते की पण मी सरांना असं सोडणार नाही. मी आता घरी जाऊन त्याचा सरांना जाब विचारणार आहे आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा सांगणार आहे. ते ऐकून आता चैतन्याला मोठा धक्का बसतो. तेव्हा हात जोडून चैतन्य म्हणतो की सायली प्लीज असं काही करू नको, माझ्याकडून चूक झाली, मी तुला सर्व खरं खरं सांगितलं. चैतन्य म्हणतो की सायली मी तुला हे सर्व सांगितलंच नाही असं समज. तर काही एक न ऐकता रागाने सायली तेथून निघून जाते. तर तेवढ्यात चैतन्याला मोठा धक्का बसतो. तर समोर बसलेली सायली चैतन्याला म्हणते की अहो चैतन्य सर, कोणत्या स्वप्नात हरवलेत आणि कसला विचार करतात. तर ते सर्व चैतन्याचे स्वप्न असते आणि तो चैतन्याचा भास असतो. लगेच सायलीच्या हाकेमुळे चैतन्य हा भानावर येतो. लगेचच आता चैतन्य सायलीला दुसरी आयडिया देतो आणि डिनर डेटचा प्लान देतो. तर सायली ही खुश होऊन निघून जाते आणि घरी येताच आता सायली ही अर्जुनच्या डिनर डेटची तयारी करते. तर प्रताप म्हणतो हे सर्व काय चाललंय. तर सायली कुणाला काही सांगत नसते आणि गुपचूप डिनर डेटची तिच्या बेडरूममध्ये तयारी करते. तेवढ्यात अर्जुन घरी येतो आणि सायली पटकन अर्जुनला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जाते. तर सायलीने आपल्यासाठी डिनर डेट अरेंज केल्याचे बघून आता अर्जुनसुद्धा खूप खुश झालेला असतो. तर सायली म्हणते कसे वाटले सर माझे गिफ्ट. तर अर्जुन म्हणतो फंटॅस्टिक सायली. आणि आता दोघेही खऱ्या अर्थाने एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. तर आता अर्जुन सायली दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले कसे समोर येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.